नाव पवन खिल्लारे. आज आपण भारतीय संविधानाने जे आपल्याला घटनात्मक उपाययोजनेचे हक्क दिलेला आहे त्या हक्काविषयी जाणून घेणार आहोत. मुळात हा हक्क देण्याची गरज का पडलेली आहे? नागरिकांना जे मूलभूत हक्क दिलेले आहे ते हक्क जगताना किंवा ते उपयोगात आणताना ज्यावेळेस एखादा व्यक्ती शासन त्या हक्कावरती बंधने आणण्याचा प्रयत्न करतो किंवा मर्यादित करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस त्या हक्कांना संरक्षण देण्याची जबाबदारी संविधानाने आपल्या सर्वोच्च न्यायालयावरती सोपवली. मुळात जे आपल्याला संविधान हक्क दिलेले आहे, समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, धर्म व्यक्त करण्याचा हक्क, बोलण्याचा हक्क, जीवन जगण्याचा हक्क, हे सर्व जगत असताना यावरती कोणत्याही मर्यादा येऊ नये किंवा व्यक्तीला या स्वातंत्र्याचा उपयोग करून स्वतःचा व्यक्तिमत्वाचा विकास घडविणे गरजेचे आहे. आणि हा विकास घडवताना त्याला कोणतेही अडथळे येऊ नये यासाठी आपल्याला घटनात्मक उपाययोजनेचा हक्क दिलेला आहे. या हक्कानुसार आपल्याला आपले मूलभूत हक्क व्यवस्थितपणे जगून स्वतःचा अतिउच्च पातळीवरती किंवा सर्वोत्कृष्ट असा विकास घडवून आणता येतो. आपण जर घटनात्मक उपाययोजनेच्या बाबतीत बघायला सुरुवात केली तर ते भारतीय संविधानाच्या आर्टिकल 32 मध्ये येते. यामध्ये जे मूळ अधिकार आहेत ते मूळ अधिकार जगण्यासाठी किंवा त्याचं संरक्षण करण्यासाठी व्यक्तीला घटनात्मक उपाययोजना हाच एक मूळ अधिकार म्हणून देण्यात आलेला आहे. जर आपल्या हक्कांचे दमन होत असेल त्यावेळेस या हक्काचं दमन थांबवण्यासाठी या संदर्भात न्याय मागण्यासाठी आपल्याला आर्टिकल 32 नुसार सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. डॉक्टर आंबेडकर आर्टिकल 32ला भारतीय संविधानाचा आत्मा म्हणतात. या संविधानाशिवाय भारतीय नागरिकांना स्वतःला अभिव्यक्त करता येणार नाही. कोणत्याही चित्रपटाच्या माध्यमातून, लिखाणाच्या माध्यमातून, बोलण्याच्या माध्यमातून जेवढे माध्यम एक्सप्रेस अभिव्यक्त होण्यासाठी आहेत त्या सर्व माध्यमातून जर आर्टिकल 32 आपण जर उपयोगात नाही आणले, जर ते कार्यक्षम नसेल तर व्यक्ती स्वतःचा विकास साधण्यात परिपक्व किंवा पूर्णपणे सक्षम असू शकत नाही. या आर्टिकल 32चा उपयोग करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे आपल्या हक्कांना एक संरक्षक म्हणून बघितले जाते. सर्वोच्च न्यायालय आर्टिकल 32च्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे आदेश देते. त्याला रिट्स असेही म्हणतात. या आदेशाचा इतिहास जर आपण बघितला तर आपल्याला हे जाणवते की ब्रिटनमध्ये जो राजा आहे हा न्याय देणारा म्हणून ओळखला जातो किंवा न्यायाचा प्रतीक म्हणून ओळखला जातो. ज्यावेळेस राजा वेगवेगळ्या प्रकारचे आदेश काढायचा त्या आदेशांना रिट्स म्हणायचे, विशेष अधिकार म्हणायचे त्यांनी दिलेल्या आदेशांना. हे आदेश ब्रिटिश जनतेच्या स्वातंत्र्याचे तसेच अमेरिकेच्या जनतेचे स्वातंत्र्य म्हणून या आदेशांना बघितले जायचे. यामध्ये या विशेष अधिकारांमार्फत जनतेला अभिव्यक्त होण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र बहाल केल्या जायचे. ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला आणि भारताने संविधान मसुदा समितीमार्फत, घटना समितीमार्फत संविधान लिहायला सुरुवात केली, त्यावेळेस भारतीय जनतेला जे हक्क देण्यात आले, जे मूलभूत हक्क देण्यात आले त्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आपल्यालाही विशिष्ट संस्था असावी आणि ही संस्था त्या हक्काचे संरक्षक म्हणून बघण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे जबाबदारी सोपवण्यात आली. सर्वोच्च न्यायालय आणि संसद यामध्ये संसद हे आदेश देण्यासाठी भारतामध्ये असलेले इतर न्यायालय यांना सुद्धा कायदा बनवून तसे अधिकार देऊ शकते. मात्र सध्या तरी संसदेने हे अधिकार फक्त उच्च न्यायालयाकडे समर्पित केलेले आहेत, उच्च न्यायालयाला देण्यात आलेले आहे. 1950
च्या अगोदर फक्त मद्रास हायकोर्ट, कोलकाता आणि मुंबई येथील या 3 उच्च न्यायालयांनाच असे आदेश देण्याचे अधिकार होता. मात्र 1950 नंतर भारतामध्ये अस्तित्वात आलेल्या प्रत्येक उच्च न्यायालयाला घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार देण्याचा किंवा आदेश देण्याचा निर्णय संसदेने केलेला आहे. आपण विचार केला तर आपल्याला जाणवेल जे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आहे. या अधिकार क्षेत्रामध्ये सर्वोच्च न्यायालय फक्त मूळ अधिकारांविषयीच आदेश देऊ शकते. मात्र उच्च न्यायालय हे मूळ अधिकाराबाबत आदेश देऊ शकते. तसेच कायद्याने जे हक्क दिलेले आहे, जे आपल्याला कायदेशीर हक्क मिळालेले आहे, त्या कायदेशीर हक्कांना देखील आदेश देऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश देण्याचे अधिकार क्षेत्र हे संपूर्ण भारतासाठी असते. तर उच्च न्यायालयाचे रिट्स किंवा आदेश देण्याचा जो हक्क आहे, जे कार्यक्षेत्र आहे, जे अधिकार क्षेत्र आहे, ते फक्त त्या उच्च न्यायालयाची त्या राज्याची जेवढी मर्यादा आहे तेवढेच, किंवा एखाद्या परराज्यातील व्यक्तीने त्या उच्च न्यायालयाच्या क्षेत्रामध्ये एखादी कृती केली तेव्हाच ते त्या व्यक्तीबद्दल, त्या संस्थेबद्दल निर्णय देऊ शकते. आपण जर विचार केला की घटनात्मक उपाययोजनेमध्ये आपल्याला कोणकोणते आदेश दिल्या जातात, त्यामध्ये बंदी प्रत्यक्षीकरण, हेबियस कॉर्पस, मॅन्डेमस, परमादेश, नंबर 3 मध्ये प्रतिषेध, प्रोहिबिशन, नंबर 4 मध्ये उत्प्रेक्षण आणि नंबर 5 ला अधिकारपृच्छा को वारंटो. हे रिट्स सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय देतात. या आदेशांमार्फत व्यक्तींना स्वतःच्या मूलभूत हक्काचे संरक्षण केले जाते. आपण जर 1 नंबरला बघितलं की बंदी प्रत्यक्षीकरण, हेबियस कॉर्पस, यामध्ये हेबियस कॉर्पस ही एक लॅटिन संज्ञा आहे, लॅटिन कन्सेप्ट आहे. यामध्ये व्यक्तीचे शरीर कैद करणे किंवा व्यक्तीचे शरीर न्यायालयासमोर आणणे या संदर्भात केला जातो. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केल्या जाते, ती स्थानबद्धता, ती कैद योग्य आहे की अयोग्य आहे, घटनात्मक किंवा घटनेच्या तरतुदीनुसार आहे का, हे बघण्याची जबाबदारी न्यायालयाची असते. ज्यावेळेस हेबियस कॉर्पस हा आदेश काढला जातो त्यावेळेस न्यायालय असे बघते की ज्या व्यक्तीला स्थानबद्ध केले आहे तो व्यक्ती किंवा त्या व्यक्तीने केलेले त्या व्यक्तीवरती असलेला अपराध हा घटनेनुसार किंवा कायद्यानुसारच आहे. जर तो अपराध कायद्यानुसार नसेल तर न्यायालय त्याला तात्काळ मुक्त करते. बंदी प्रत्यक्षीकरण हे कोणत्या प्रकारचे योग्य असते किंवा वैध ठरते, त्यामध्ये जर कायदेमंडळ किंवा न्यायमंडळाचा एखाद्याने अपमान केला असेल, त्या व्यक्तीला बंदी प्रत्यक्षीकरण या आदेशाचा उपयोग करता येत नाही. तसेच एखाद्या सक्षम न्यायालयाने स्वतः एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले असेल तेव्हा, त्यानंतर एखादे योग्य असं कारण असेल एखाद्या व्यक्तीला बंदिस्त ठेवण्यासाठी त्यावेळेस. आणि नंबर 4 मध्ये आपल्याला असं म्हणता येईल की बंदी प्रत्यक्षीकरण हा आदेश न देण्यामागे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेर जर असेल त्यावेळेस स्थानबद्धतेचा आदेश देता येत नाही. बंदी प्रत्यक्षीकरण जर आपण बघितले तर सध्याचा जय भीम हा चित्रपट पूर्णपणे या हेबियस कॉर्पसवरती आधारित आहे. कॉर्पस हा आदेश सर्वोच्च न्यायालय, शासन तसेच खाजगी व्यक्ती या दोन्हीच्या बाबतीत देऊ शकते. आता यानंतर 2 नंबरला परमादेश, मॅन्डेमस. हा आदेश म्हणजेच एखाद्या व्यक्तीवरती अन्याय झाला आहे आणि हा अन्याय दूर करण्यासाठी न्यायालय परमादेश रिट्स काढू शकते.
एखादा सरकारी अधिकारी तसेच कनिष्ठ न्यायमंडळ न्यायाधिकरण ज्यावेळेस आपल्या जबाबदाऱ्या किंवा कर्तव्य व्यवस्थितपणे पार पडत नसतील आणि ते कर्तव्य पार न पाडल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मूलभूत हक्क हा भंग होत असेल, त्यावेळेस न्यायालय त्या संबंधित कनिष्ठ न्यायालयाला, न्यायाधिकरणाला, त्या अधिकाऱ्याला मॅन्डॅमस परमादेश थ्रो आदेश देते की तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडा. याला काही अपवाद असतात. हा आदेश ज्यावेळेस एखादे काम करारानुसार बंधनकारक केले गेले असेल त्यावेळेस हा आदेश तिथे लागू होत नाही. तसेच राष्ट्रपती, राज्यपाल आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या कार्याच्या संदर्भात परमादेश मॅन्डॅमस सर्वोच्च न्यायालय काढू शकत नाही. तसेच एखादे काम विवेकावरती आधारित आहे त्याच्या संदर्भात देखील हा आदेश काढला जात नाही. तसेच विभागीय स्तरावरती ज्या सूचना केल्या जातात, ज्या सूचनांना कोणत्याही विधीचा किंवा कायद्याचा आधार नसतो, त्या सूचनाच्या संदर्भात देखील परमादेश काढला जात नाही. तसेच खाजगी व्यक्ती, खाजगी संस्था या संदर्भात परमादेश निघत नाही. मध्ये सर्वोच्च न्यायालय जे शासकीय अधिकारी, कनिष्ठ न्यायमंडळे किंवा एखादा आयोग यांना तुमच्या जबाबदाऱ्या किंवा कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडा, ज्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीचे मूलभूत हक्क भंग होणार नाही या संदर्भात आदेश देते. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जर याचे उदाहरण बघितले तर सध्या ज्या कुस्तीपटूंनी आंदोलन केले होते त्यांनी जो FIR केला होता आणि तो FIR ज्यावेळेस पोलिसांनी स्वीकारला नाही, मात्र सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेस आदेश दिला त्यावेळेस त्यांनी तो नोंदविला. तो आदेश म्हणजेच परमादेश असतो, कारण त्या अधिकाऱ्यांनी त्यांची जबाबदारी किंवा कर्तव्य व्यवस्थित पार पाडली नाही, म्हणून सर्वोच्च न्यायालयाने परमादेश किंवा मॅन्डॅमस थ्रो तो आदेश दिला होता. याचा अर्थ जेव्हाही कोणताही अधिकारी किंवा कनिष्ठ न्यायालय, न्यायमंडळ, आयोग ज्यावेळेस जबाबदाऱ्या पार पाडत नाही त्यावेळेस सर्वोच्च न्यायालय मॅन्डॅमस किंवा परमादेश याच्या थ्रो त्यांना जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडा असा आदेश देतो. यानंतर नंबर 3ला प्रतिषेध, प्रोहिबिशन. यामध्ये जे कनिष्ठ न्यायमंडळे, न्यायाधिकरण असते त्यांना तुम्ही तुमच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर किंवा कायद्याने ठरवून दिलेल्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादांच्या बाहेर जाऊन कार्य करू नका असे सुचविले जाते. कनिष्ठ न्यायालय स्वतःचे अधिकार क्षेत्र किंवा चुकीचा निर्णय देऊ शकतात असे वाटल्यानंतर सर्वोच्च न्यायालय, कनिष्ठ न्यायालय, न्यायाधिकरण यांना प्रतिषेध नावाचा आदेश देऊ शकतात. हा अधिकाऱ्यांना, कनिष्ठ न्यायालयांना तुम्ही जबाबदाऱ्या पार पाडा किंवा काहीतरी कर्तव्य करा या संदर्भात असतो. तर प्रतिषेध हा आदेश तुम्ही अशी कृती करू नका किंवा तुमच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊ नका या संदर्भात असतो. यानंतर नंबर 4 जर आपण बघितले तर उत्प्रेषण यामध्ये एखादे कनिष्ठ न्यायालय एखादा खटला चालवते. सर्वोच्च न्यायालयाला किंवा संबंधित व्यक्तीला असे वाटते की हा खटला उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात जायला हवा, त्यावेळेस हा आदेश काढण्यात येतो. किंवा संबंधित व्यक्तीला असे वाटते की न्याय देणारा जो न्यायाधीश आहे हा पूर्वग्रहित असल्यामुळे तो न्याय निपक्षपणे करणार नाही असे वाटते, त्यावेळेस देखील सर्वोच्च न्यायालय हा आदेश काढू शकते. या आदेशामध्ये आणि बंदी प्रत्यक्षीकरण, प्रतिषेध हा शासकीय अधिकाऱ्यावरती किंवा कनिष्ठ न्यायालय
किंवा न्यायाधिकरणावरती काहीतरी बंधने घालतो, तर उत्प्रेषण हा आदेश फक्त बंधने घालून त्यावरच्या उपाययोजना देखील सुचवितो. असा मूळ फरक या दोन्ही आदेशांमधला आहे. यानंतर नंबर 5 मध्ये जर आपण बघितलं तर अधिकारपृच्छा को वॉरंटो यामध्ये एखादा व्यक्ती भारतीय संविधानाने, घटनेने किंवा कायद्याने एखादे पद निर्माण केलेले आहे आणि या पदावरती असताना तो या पदावरती कोणत्या पात्रता घेऊन कार्यरत आहे या तपासण्याच्या संदर्भात दिला जातो. अधिकारपृच्छा को वॉरंटो यामध्ये घटनेने किंवा कायद्याने एखादे शासकीय पद निर्माण केले आहे आणि या शासकीय पदावरती जो व्यक्ती अधिकारी म्हणून कार्य करत आहे तो कोणत्या पात्रतेच्या किंवा क्षमतेच्या आधारावरती करत आहे या संदर्भात न्यायालय आदेश काढते. जर तो संबंधित अधिकारी त्याच्यामध्ये कार्यक्षमता किंवा पात्रता नसेल तर त्या अधिकाऱ्याला पदावरून दूर करण्याचा आदेश न्यायालय को वॉरंटो अधिकारपृच्छा यामार्फत देते. हा असा अधिकार किंवा असा आदेश आहे जो जी पीडित व्यक्ती आहे त्या व्यक्तीलाच नव्हे तर इतर कोणत्याही व्यक्तीला न्यायालयाकडे करता येतो. उर्वरित जे आदेश आहेत, जे रिट्स आहेत त्यामध्ये बंदी प्रतीक्षीकरण, हेबियस कॉर्पस, प्रतिषेध, प्रोहिबिशन, परमादेश, मॅन्डमस, सरशिराई, उत्प्रेषण आणि या चारही आदेशाच्या बाबतीत जो पीडित व्यक्ती आहे, ज्याच्याशी घटना निगडीत आहेत, अशाच व्यक्ती न्यायालयात अर्ज करू शकतो. मात्र अधिकारपृच्छाच्या संदर्भात, को वॉरंटोच्या संदर्भात कोणताही व्यक्ती न्यायालयात अर्ज करू शकतो. घटनात्मक उपाययोजनेच्या बाबतीमध्ये आपण बघितले की सर्वोच्च न्यायालय हे मूलभूत हक्काचे संरक्षक असून हमी देणारे देखील आहेत. यामध्ये आर्टिकल 32 हे स्वतः एक मूळ अधिकार आहे आणि या अधिकाराचा उपयोग करूनच आपल्याला इतर सर्व अधिकार स्वतःसाठी उपयोगात आणता येतात, स्वतःचा विकास घडविता येतो.